मंडळी वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजचा श्लोक असा आहे: जगी धन्य वाराणसी पुण्यराशी, ते माझी जाता गती पूर्वजाशी. मुखे रामनामावळी नित्यकाळी, जीवाहित सांगे सदा चंद्रमौळीत. श्रीराम. मंडळी, समर्थ या श्लोकामध्ये वाराणसी क्षेत्राचं महत्त्व वर्णन करून त्या वाराणसी क्षेत्रामध्ये भगवान श्री शिवशंकर स्वतः रामनामाचा जीवाला बोध करत असतात, हे याची आपल्याला आठवण करून दिलेली आहे. समर्थ म्हणतात, जगी धन्य वाराणसी पुण्यराशी. या विश्वामध्ये, या पृथ्वीवरती अनेक पुण्यक्षेत्र आहेत, अनेक तीर्थक्षेत्र आहेत. जशी की रामेश्वर आहे, द्वारका आहे, जगन्नाथपुरी आहे, 12 ज्योतिर्लिंग आहेत, अन्य भरपूर तीर्थक्षेत्र या जगताच्या पाठीवरती जीवाला पुण्य प्राप्त करून देणारे आहेत. जरी असं असलं तरी समर्थ म्हणतात, वाराणसी म्हणजे श्री काशी क्षेत्र जे आहे ते अतिशय महान आणि धन्य आणि पुण्यराशी म्हटलेलं आहे. त्यांनी जगी धन्य वाराणसी म्हटलेलं आहे. धन्य का? तर त्या ठिकाणी जो असणारा नाममहिमा, या नाममहिम्याचं विशेष महत्त्व आहे. तशी वाराणसी क्षेत्र हे भगवान श्री शंकराचं आवडतं ठिकाण आहे. ज्या वेळेला या पृथ्वीची उत्पत्ती झाली त्याला नवखंड पृथ्वी असं म्हणतात. पण भगवान श्री शंकराने स्वतःला या पृथ्वीवरती वास्तव्य करण्याकरता स्वतःच्या इच्छेनं एक खंड निर्माण केला. त्याला 10वा खंड काशी असं म्हटलं जातं. ती काशी, असं शास्त्र सांगतं की या विश्वामध्ये जे काही नियम आहेत, या सर्व नियमांच्या पेक्षा काशीमधला हा जो नियम आहे तो वेगळा आहे. कारण भगवान श्री शंकराने स्वतःच्या इच्छेनं निर्माण केलेलं, स्वतःच्या लीलेनं निर्माण केलेलं श्री काशी क्षेत्र आहे. म्हणून ते श्रेष्ठ तर आहेच. अजून एक त्याचं कारण असं आहे की भगवान श्री शंकराने या काशीचं रक्षण त्रिशूळाच्या टोकावरती धारण करून केलेलं आहे. शास्त्र असं सांगतं की प्रलय काळ ज्या वेळेला होतो त्या प्रलय काळामध्ये काशी क्षेत्र भगवान श्री शंकर स्वतः त्याचं रक्षण करत असतात. असं ते पावन क्षेत्र आहे. दुसरी महत्त्वाची घटना की या काशी क्षेत्राच्या ठिकाणी गंगा माता प्रवाहित आहे. गंगेच्या तीरावरती असणारं हे काशी क्षेत्र आहे, म्हणून त्याचे विशेष महत्त्व आहे. मनकर्णिका असणारा जो घाट आहे तो काशीमधला अतिशय महत्त्वाचा घाट मानला जातो. ते वैराग्यस्थळ मानलं जातं. कारण आपण जन्मभर अनेक ठिकाणी फिरत असतो, अनेक क्षेत्रामध्ये जाऊन अनेक ठिकाणचा अनुभव घेत असतो. काही जीवाला सुख देणारे ठिकाण आहेत, काही जीवाला थोडंसं विश्रांती देणारे ठिकाण आहेत. असे पुष्कळ ठिकाणी आपण जातो. काही वेळेला मजा करण्याकरता काही ठिकाणी आपण जात असतो. काही वेळेला जीवाला बरं वाटावं म्हणून काही ठिकाणी जात असतो. पण अशी काही ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी गेल्यानंतर, त्या जागेवरती गेल्यानंतर एक वैराग्य निर्माण होतं. म्हणून विद्वान लोक असं म्हणतात की मनुष्यानं 8-15 दिवसातून एकदा स्मशान घाटावरती जाऊन यावं. म्हणजे नेहमीच कुणाला तरी पोचवायला जायला पाहिजे अशातला भाग नाही. नसेल तरी निवांत थोडंसं जाऊन यावं, असं विद्वानांचं मत आहे. का? तर आपल्या या ठिकाणी आपण जे काही प्रपंचामध्ये गुरफटलेले आहोत, किंवा हे संसार, हे असणारं आपलं शरीर, हेच आपण सत्य आणि नित्य मानून त्याच्याच आपण उठाठेवीमध्ये रममान अखंड झालेले आहोत. त्यामधून थोडीशी मनामध्ये वैराग्याची वृत्ती निर्माण जर झाली तर मनुष्य परमार्थाच्या मार्गाला लागेल. याकरता ही गोष्ट सांगितलेली आहे. तेव्हा मनकर्णिका जो घाट आहे काशीमधला, तो असा वैराग्य धाम म्हणून, वैराग्य ठिकाण म्हणून महत्त्वाचा मानले गेलेला आहे. अशा अनेक अंगाने काशी हे पुण्यक्षेत्र आहे, धन्यक्षेत्र आहे, समर्थ सांगतात. म्हणून जगी धन्य वाराणसी पुण्यराशी. पुण्य अपार त्या काशी क्षेत्रामध्ये प्राप्त होतं. आणि पुढे समर्थ सांगतात की तये माझी जाता गती पूर्वजाशी. त्या काशी क्षेत्राला जो जीव जातो त्या जीवाच्या पूर्वजांना सुद्धा त्याची गती प्राप्त होते, म्हणजे सद्गती प्राप्त होते. आता तये माझी जाता या शब्दाची कोटी आपल्याला करता येते. म्हणजे नुसतं काशी क्षेत्रामध्ये गेलो तर हा पुण्य लाभ आहे,
का काशी क्षेत्रात गेलो तर हा पुण्य लाभ आहे, अशी शब्दकोटी आहे. म्हणजे नुसतं शरीरानं आपण काशी क्षेत्रात म्हणजे त्या गावामध्ये प्रवेश केला तर हे पुण्य प्राप्त होतं असं समर्थांना म्हणायचं आहे का काशीमध्ये गेल्यानंतर जीव गेला म्हणजे प्राणोत्क्रमण जर काशी क्षेत्रात झालं तर ही गती प्राप्त होते, असा प्रश्न आहे या ठिकाणी. तसं जर आपण विचार केला तर काशीच्या ठिकाणी मरण येणं ही फार अवघड गोष्ट आहे, फार कठीण आणि कठीण गोष्ट आहे. म्हणून काशीच्या क्षेत्री मृत्यू येणं ही अवघड अशी गोष्ट आहे. त्यापेक्षा मृत्यू समयाच्या वेळेला रामनामाचं चिंतन अंतःकरणामध्ये असणं ही त्याहीपेक्षा अवघड गोष्ट आहे. म्हणून असं म्हणतात की काशी क्षेत्रात जर मरण आलं तर जीवाचा त्या ठिकाणी भगवान शिवशंकर आपल्या पदाला त्या ठिकाणी जीवाला पोचवतात, अशी म्हण आहे आपल्याकडे, शास्त्राचा असा सिद्धांत आहे. गमतीचा भाग, एक मनुष्य त्याने असं ठरवलं की आपण काशी क्षेत्रामध्ये जाऊन या ठिकाणी आपल्या जीवनाचा आयुष्याचा शेवटचा काळ घालवायचा आणि तिथंच आयुष्याची समाप्ती करायची. सगळ्या नोकरी धंद्यातून रिटायर झाल्यानंतर तो आपल्या पत्नीला घेऊन काशी क्षेत्रामध्ये राहण्याकरता गेला. तिने ठरवलं की आता आपण तिथंच मुक्काम करायचा आणि आयुष्याचा शेवट तिथंच होऊ द्यायचा, कारण मोक्ष प्राप्तीसाठी हा त्यानं निर्णय घेतला होता. झालं, जाऊन तिथं घर वगैरे घेतला, तिथं राहिला. 8, 9, 10 वर्षे गेली, काही झालं नाही, व्यवस्थित ठीक सगळं चाललेलं होतं. मग गावाकडून एक निरोप आला की म्हणे जवळच्याच घरामध्ये नातलगांच्यात म्हणा किंवा भावकीतलं म्हणा जवळचं लग्न होतं, त्या लग्नाला याच असा आग्रहाचा निरोप होता. त्यांनी विचार केला की 10 वर्ष झाली आपण इथे येऊन राहिलो, काही झालं नाही आपल्याला, एक 8 दिवस जाऊन यायला काय हरकत आहे. म्हणून त्यांनी गावाकडे यायचं ठरवलं आणि तो गावाकडे आला. गावाकडचा सगळा कार्यभाग नीट व्यवस्थित उरकला आणि परत जायला गाडीमध्ये बसला. परंतु काशी क्षेत्राच्या अगोदरच त्या ठिकाणी त्याला अचानक हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. मिळेल का गती त्याला? मोक्ष नाही प्राप्त होणार. 10 वर्षे त्या ठिकाणी राहिला, परंतु मृत्यू जो आला तो बाहेर पडल्यानंतर आला, काशीच्या बाहेर पडल्यानंतर आला. याचा अर्थ असा की आपल्या इच्छेवरती ही गोष्ट अवलंबून नाही आहे की काशीमध्ये मरण यावं म्हणून. संत कबीर महाराजांचा तर एक जीवनामधला दृष्टांत प्रसिद्ध आहे की असं सांगतात, कबीर महाराज हे काशीपूर इथले राहणारे, परंतु त्यांनी असा विचार केला की काशीमध्ये जर मृत्यू आला तर मोक्ष प्राप्त होतो. कबीर महाराजांनी असा विचार केला की आपल्याला मोक्ष नकोच आहे, आपल्याला भक्ती करण्याकरता पुन्हा या ठिकाणी जन्माला यायचं आहे, परत नरदेहाला येऊन परत भक्ती करायची आहे, हा आनंद भोगायचा आहे. म्हणून कबीर महाराजांनी काशी क्षेत्राच्या बाहेर जाऊन आपला देहत्याग केला, अशी त्यांच्या जीवनातली आख्यायिका सांगितली जाते. तेव्हा या सगळ्याचा सारांश हा की काशी क्षेत्रामध्ये जीवाचं प्राणोत्क्रमण जर झालं तर त्या ठिकाणी त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि त्याच्या पूर्वजांनाही गती प्राप्त होते, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. तये माझी जाता गती पूर्वजाशी. हा मोक्ष कशामुळे मिळतो तर त्याचं कारण पुढं समर्थ सांगतात की मुखी रामनामावळी नित्य काळी, जीवा हित सांगे सदा चंद्रमौळी. या देहातून प्राण बाहेर पडत असताना काशी क्षेत्राच्या ठिकाणी भगवान श्री शिवशंकर त्या जीवाच्या कानामध्ये रामनामाचा बोध करत असतात. स्वतः राम 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 असं म्हणून त्या जीवाला रामनामाचा उच्चार करायला भगवान शंकर त्या ठिकाणी लावतात आणि रामनामाच्या उच्चारासरशी प्राण जर गेला तर त्याला गती प्राप्त होते. याचा मंडळी सारांश हा आहे की काशीमध्ये जरी मृत्यू आला तरी मोक्ष प्राप्त होतो. या मोक्षाचं कारण नेमकं काय आहे? काशीमध्ये येणारा मृत्यू ह्या मोक्षाचं कारण आहे का त्या मृत्यूच्या वेळेला भगवान श्री शंकर रामनामाचं त्या ठिकाणी जीवाला बोध करतात, हे त्याचं मुख्य कारण आहे मोक्षाचं? तर त्याचं मुख्य कारण आहे की रामनामाचा बोध भगवान शंकरांनी केला तर जीवाला मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे एकूण सगळा विचार जर केला तर पुन्हा महत्त्व कशाला प्राप्त झालं? काशी क्षेत्राचं महत्त्व अमान्य करायचा असा विषय नाही, परंतु तिथे असून देखील जर रामनामाचा जो उच्चार झाला, रामनामाचं स्मरण झालं तरच मोक्ष प्राप्त होतो. हे पुन्हा शेवटचा हा अंतिम सिद्धांत आहे.
पण भगवान शंकर तिथं दयाळू आहेत. त्या जीवाला त्याने किती जरी पाप केलं असलं तरी अंतकाळाच्या वेळेला त्याला रामनामाचा बोध करतात आणि मोक्षाला प्राप्त करून देतात. ही गोष्ट खरी आहे. मग परंतु प्रत्येकाला काशी क्षेत्रामध्ये जाऊनच मृत्यू प्राप्त करून घेता येईल का? तर केवळ आणि केवळ अशक्य असणारी गोष्ट आहे. म्हणून मनुष्यानं काय करावं? तर आपण जिथे आहोत, ज्या ठिकाणी आहोत, ज्या गावात आहोत, त्याच ठिकाणी रामनामाचा अखंड चिंतन जर करत राहिलो तर त्या अखंड चिंतनाचा परिणाम हा होतो की अंतकाळाच्या वेळेला आपोआप भगवंताचं नाम मुखामध्ये येतं. आपण मागच्या एका भागामध्ये पैठणमधल्या एका श्रीमंत ग्रस्ताची कथा पाहून गेलेलो आहे की त्याला एकनाथ महाराजांनी विष्णू सहस्रनाम अतिशय कष्टानं प्रयासानं शिकवलं. मृत झाल्यानंतर देखील शेवटची आंघोळ घालत असताना त्याच्या मुखामध्ये विष्णू सहस्रनाम आलं. आता त्या जीवाला वेगळी गरज काय आहे काशीला जाऊन मरण्याची किंवा तिथं जाऊन मोक्ष प्राप्त करून घेण्याची? बिलकुलच गरज नाही. याचा अर्थ असा की प्रत्येक जीवानं आपण ज्या ठिकाणी आहोत तिथंच असून ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, हे तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कुठं धडपड करू नका, कुठं जाऊ नका, काही प्रयत्न करायची काही गरज नाही. तुम्ही जिथं असाल तिथं फक्त चित्त एकाग्र करा, भगवंताच्या नामाची आवड अंतःकरणामध्ये धरा. मग त्या नामामुळं सहजगत्या तुकाराम महाराजांनी म्हटले मुखी नाम आणि हाती मोक्ष. इथं उदारीचा व्यवहारच नाही आहे. तुम्ही मुखानं नाम घेतलं की हातामध्ये मोक्ष आपोआप प्राप्त होतो. एवढी नामाची सुलभता आणि एवढं नामाचं श्रेष्ठत्व हे सगळ्याच संतांनी सांगितलेलं आहे. इथं सुद्धा समर्थांना रामनामाचंच महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर विशद करण्याचा असणारा त्यांचा मानस असल्यामुळं आजच्या श्लोकात काशी क्षेत्राचं महत्त्व वर्णन करून शेवटी पुन्हा रामनामाच्या असणाऱ्या श्रेष्ठतेवरती समर्थ येतात. हे आपल्याला या श्लोकाच्या चिंतनामधून दिसून येतं. तेव्हा मंडळी, असं असणारं या आजच्या श्लोकाचं चिंतन आहे. हे चिंतन आपल्याला आवडलं का ते जरूर कळवा. आपण हे चॅनल ऐकत असाल तर आपल्या इतर आवडीच्या मंडळींना याची माहिती जरूर द्या आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशी आपल्याला विनंती आहे. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.